नमस्कार, मी प्रांजली सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. मला आज आपल्या सगळ्या पॅरेंट्सला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न साधा सोपा अगदी आहे. तुमची मुलं तुम्हाला घाबरतात का? घाबरतात म्हणजे काय? घाबरणे आणि रिस्पेक्ट ठेवणे या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. घाबरतात म्हणजे मला हे विचारायचं आहे की तुमची जी मुलं आहेत की एखादी गोष्ट घडली, स्कूलमध्ये घडली किंवा स्कूलच्या बाहेर घडली किंवा ते फ्रेंड्ससोबत खेळताना घडली किंवा आजूबाजूला घडली, की त्यांच्यासोबत ज्या काही गोष्टी होतात त्या तुमच्याशी शेअर करतात का? परत एकदा आठवा आणि मला कमेंट्स करून प्रत्येकाने सांगा की त्या गोष्टी ते तुमच्याशी शेअर करतात. आमची मुलं आमच्यासोबत शेअर करतात किंवा आमची मुलं आमच्यासोबत शेअर करत नाही. जी मुलं तुमच्यासोबत, ज्या पॅरेंटची मुलं तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतात, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल जवळपास बरीच त्यांची फ्रेंड्स काय आहे, त्यांचं काय सुरू आहे, त्यांचं स्कूलमध्ये काय सुरू आहे, टीचर्स आणि त्यांचं रिलेशन कसं आहे, फ्रेंड्समध्ये त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांचे रिलेशन्स कसे आहे, त्यांचं कुणाशी भांडण झालं आहे का, कोणी त्याला त्रास दिला आहे का, या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतात. करेक्ट. परंतु जी मुलं, जर तुमची मुलं तुम्हाला काही गोष्टीच्या दैनंदिन जीवनामध्ये घडतात, स्कूलमध्ये काही घडतं, चांगलं वाईट काहीही असो, म्हणजे अगदी स्कूलमध्ये एखादा प्रोग्राम झाला किंवा त्यांनी स्कूलमध्ये छान प्रेझेंट केलं किंवा स्कूलमध्ये त्यांनी एखाद्या दिवशी खूप छान ॲन्सर्स दिले आणि टीचरनी त्याला खूप शाबासकी दिली, हे तो सांगतो का? किंवा एखादी गोष्ट त्याने एखादी खोडी केली आणि टीचरनी त्याला पनिश केलं, हे तो सांगतो का? त्याचप्रमाणे एखाद्या फ्रेंड्ससोबत त्याचं पटत नाही किंवा एखाद्या कुणी त्याला त्रास दिला आहे किंवा शेजाऱ्याने त्याला काही त्रास दिला आहे किंवा शेजाऱ्याने काहीतरी वेगळं बिहेवियर त्याच्यासोबत केलं आहे, हे तो तुमच्याशी शेअर करतो का? जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्याशी शेअर करत नसेल तर हा फार चिंतेचा विषय आहे. हो. मी एक जे आपले सर आहेत, ॲक्च्युली इज आल्सो अ मोटिवेशनल स्पीकर, त्यांनी एक किस्सा त्यांच्या ह्याच्यात सांगितला आहे, तो मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. की त्यांच्याकडे एक मुलगी आली, डोळ्यामध्ये खूप चमक होती आणि ती मुलगी त्यांना म्हणाली की सर, मला IPS ऑफिसर बनायचं आहे. सरांनी सहज त्या मुलीला विचारलं की का, तुला असं का वाटतं की तुला IPS ऑफिसर बनायचं आहे? तुझ्या आईबाबांची इच्छा आहे की तुझी इच्छा आहे? कुठून तुला हे मोटिवेशन मिळालं की तुला IPS ऑफिसर मिळायचं आहे? तर त्या मुलीने सांगितलं की नाही, मला असं वाटतं की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, कारण माझ्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडली आणि त्या गोष्टीमुळे मला वाटतंय की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे. सरांनी विचारलं की अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे तुला हे वाटायला लागलं? तर ती बोलली की काही वर्षाआधी, म्हणजे ज्यावेळेस मी स्कूल्सला जाती, 7वी-8वीत असेल, साधारणतः 7वी-8वी-9वीत, त्यावेळी माझ्यावर गँगरेप झाला. किती शॉकिंग आहे ना. सरांनी तिला विचारलं की मग तुझ्याजवळ गँगरेप झाला, तर मग तू पोलीस स्टेशन रिपोर्ट केलं का? कारण सहज आपल्याला येतं की मुलगी IPS ऑफिसर बनायचं आहे म्हणते, मग हिच्यावर पोलिसांनी व्यवस्थित केस हँडल केली नसेल किंवा दखल घेतली नसेल गुन्ह्याची किंवा ते गुन्हेगार सुटून गेले असेल आणि म्हणून एक तिला IPS ऑफिसर बनायचं असेल. पण ती मुलगी बोलली की नाही, मी म्हणजे आम्ही कंप्लेंट केली नाही पोलीस स्टेशनला. तर ते बोलले की मग तुझ्या आईबाबांनी काय केलं, काय ॲक्शन घेतली, त्यांचं काय मत होतं, त्यांचं काय ओपिनियन होतं, या सगळ्या घटना झाली, त्याचं बिहेवियर कसं होतं, त्यांनी तुला कसं सांभाळलं? तर त्या मुलींनी उत्तर दिलं की ही गोष्ट कुणालाच माहिती नाही. मी माझ्या आईबाबांना सुद्धा ही गोष्ट सांगितलेली नाही आहे. ही पहिल्या वेळेस, फर्स्ट टाइम मी तुमच्याशी शेअर करते. त्यावेळेस सरांना खूप शॉक वाटला
या सगळ्या गोष्टींमधून हे सांगायचं आहे की जी मुलगी एवढी हिंमत ठेवते की जिच्यावर गँगरेप झाला, ती त्यातून, त्या धक्क्यातून बाहेर निघून एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून UPSCचा स्टडी करून एक IPS ऑफिसर बनण्याचं स्वप्न बाळगते, ध्येय बाळगते. स्वप्न नाही म्हणणार मी, ध्येय बाळगते. ती मुलगी एवढा मोठा अत्याचार स्वतः एकटी सहन करण्याची ताकद ठेवू शकते, पण ती आपल्या आईवडिलांशी ते शेअर करू शकत नाही. ती आपल्या आईवडिलांना एवढी घाबरते. इतका धाक योग्य आहे का? ठीक आहे, त्या मुलीच्या बाबतीत खूप चांगलं झालं असं मी म्हणणार नाही. चांगलं झालं मीन्स ती मुलगी तेवढी स्ट्रॉंग होती, तिने स्वतःला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढलं आणि एक ध्येय ठरवलं की आपण IPS ऑफिसर म्हणून जे हे मुलींवर अत्याचार होतात त्या अत्याचार करणाऱ्यांवर शिक्षा करावी, हे असे अत्याचार होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर लक्ष द्यावं. परंतु सगळ्याच बाबतीत, सगळ्याच मुलींच्या बाबतीत हे होणार का? नाही. बरेचदा मुली घाबरतात घरी या गोष्टी सांगायला, किंवा ज्यावेळेस मुलीची कोणी टिंगल उडवते किंवा त्या आता स्कूलला जातात, कॉलेजला जातात, तर कट्ट्यावरची मुलं किंवा कॉर्नर्सवरची मुलं त्यांची छेड काढते किंवा शेजारी एखादा छेड काढतो, तेव्हा आपण काय म्हणतो? तू कशाला बघितलं? तू आपलं खाली मान घालून जायचं आणि यायचं ना, दुर्लक्ष कर. किंवा त्याही समोर जाऊन म्हणतो आपण दुर्लक्ष कर. आणि जर ती प्रसंग वगैरे झाले तर मग काही विचारूच नका. त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या मुलीला आपल्या आईवडिलांची विश्वासाची गरज असते. तुम्ही मुलांवर विश्वास ठेवला तर ती प्रत्येक गोष्ट मुलं तुमच्याशी शेअर करतील. आपण बरेचदा बघितलं आहे की मुलं मार्क्स कमी आले, मम्मी पप्पा काय बोलतील, मम्मी पप्पा रागवतील, चिडतील म्हणून गळफास लावून घेतात, आत्महत्या करतात. आपल्या मुलांबद्दल हे होऊ नये म्हणून आपल्या मुलांना विश्वास द्या की मी तुझे काहीही झालं, चांगलं अथवा वाईट, तरी मी तुझ्या सोबत आहे, तुला घाबरायची गरज नाही. त्यावेळेस मुलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगेल. ठीक आहे, मुलाला कमी मार्क्स मिळाले, त्याने तुम्हाला सांगितलं, किंवा त्याने मारामारी केली, तुम्ही त्याला सांगितलं, तर त्याला एका चांगल्या पद्धतीने प्रॉपर मेथडने त्याला समजावून घ्या, समजावून सांगा. लगेच तू मारामारी केली मग तू असाच करतो तसाच करतो आणि मग दे धपाटे त्याच्यावर, किंवा त्याच्याशी बोलायचं नाही, मला आता तुझ्याशी बोलायचं नाही, असं करू नका. त्यांना सपोर्ट करा. कसं असतं, मारामारी जेव्हा दोन मुलांमध्ये होते किंवा दोन मुलींमध्ये होतो तेव्हा प्रत्येकदा एकाच मुलाचा चूक असते असं नाहीये. कधी कधी दोन मुलांमध्ये मारामारी होते, तुमच्या मुलाची कदाचित चूक असेल नसेल, समोरच्याने त्याला एक प्रवृत्त केलं असेल ते करण्यासाठी, किंवा त्याची काही छेड काढली असेल, त्यावेळी त्याने मारामारी केली. तर पहिले समजून घ्या की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. आणि जर तुमच्या मुलाची चूक असेल तर त्याला तशी चूक होऊ नये किंवा तशी चूक त्याने परत करू नये म्हणून त्याला योग्य मार्गदर्शन करा. तेव्हा तो प्रत्येक गोष्ट किंवा ती मुलगी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करेल. या व्हिडिओतून मला फक्त एकच संदेश द्यायचा आहे की मुलांवर विश्वास ठेवा, त्यांना विश्वासात घ्या. कारण जर तुमची भीती त्यांच्या मनात बसली तर कुठलीही गोष्ट तुम्हाला शेअर करणार नाही. आणि असं एखादं त्यांनी पाऊल उचलू नये की आयुष्यभरासाठी आपल्याला पश्चातापाची वेळ येईल. तेव्हा पॅरेंटिंग करताना या काही टिप्स नक्की लक्षात ठेवा.
शेवटी मला हे सांगायचं आहे की प्रांजल सायकोलॉजी हे माझं यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचं तुमच्या मुलांसोबत बिहेवियर कसं आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आपण त्या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवूया. तुर्तास इथेच थांबूया.